Problem number second. A jet of water 50 mm in diameter strikes on a fixed plate. Normally with a velocity of 25 meter per second. Find the force exerted on the plate. बघा आता गिवन डाटामध्ये काय दिलं आपल्याला. गिवन डाटामध्ये काय दिलं, ए जेट ऑफ वॉटर 50 mm इन डायमीटर, म्हणजे डायमीटर दिलं आपल्याला 50 mm. हे mm मध्ये दिलं, ह्याला आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं. मीटर मध्ये कसं कन्वर्ट करायचं, 1000 नी भागून, म्हणजे किती आलं 0.05 मीटर. त्याच्यानंतर काय दिलं, स्ट्राइक्स ऑन ए फिक्स्ड प्लेट नॉर्मली विथ ए वेलॉसिटी ऑफ 25 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी दिली v 25 मीटर पर सेकंड. आणि आपल्याला काय करायचंय, फोर्स फाइंड आउट करायचं एक्झर्टेड ऑन द प्लेट. त्या प्लेटवर किती फोर्स लागला तो आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला फोर्सचं सूत्र माहित आहे, काय आहे, F इक्वल टू रो ए व्ही स्क्वेअर. रो म्हणजे वॉटरची डेन्सिटी. जेट हा सर्क्युलर आहे, त्याच्यामुळं आपण ए इज इक्वल टू π/4 d स्क्वेअर लिहिलं. कारण का सर्कलचं सूत्र काय, एरिया ऑफ सर्कल इज π/4 d स्क्वेअर. व्ही स्क्वेअरला व्ही स्क्वेअर लिहिलं. आता हा हे वॉटर फ्लो वाला आहे, त्याच्यामुळे वॉटरची डेन्सिटी आपल्याला माहित आहे किती आहे, 1000. ओके, गुणिले पायची किंमत 3.14 डिवायडेड बाय 4. डी ची किंमत आपण इथं कॅल्क्युलेट केलेली आहे, गिवन डाटा मधून मीटर मध्ये कन्वर्ट केली 0.05. इथं काय लिहिलं मग 0.05 स्क्वेअर वर्ग गुणिले व्ही स्क्वेअर म्हणजे 25चा वर्ग 25 स्क्वेअर. जर आपण हे कॅल्क्युलेट केलं तर आपला आन्सर काय येईल, फोर्स एक्झर्टेड ऑन द प्लेट इज 1227.18 न्यूटन. ओके, मीन्स 1227.18 न्यूटन. ओके, तर अशा प्रकारे आपण फोर्स एक्झर्टेड ऑन प्लेट फाइंड आउट केला. ओके, वी विल स्टॉप हियर. सबस्क्राइब अवर चॅनल, लाईक.